लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। बदलापूर आणि कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे। सांगली शहरात मूक मोर्चा काढून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी संयुक्तरित्या माहिती दिली आहे। बदलापूर येथे 2 लहान मुलींवर नराधमाने अत्याचार केलाय, तर कोल्हापूर येथे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे। सांगलीत देखील बंद करण्यात येणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। याची माहिती देताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, बदलापूर आणि कोल्हापूरच्या घटना गंभीर आहेत। या निषेधार्थ सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता सर्वजण एकत्र जमणार आहेत। त्यानंतर तेथून मारुती चौक, मारुती रोड, कापडपेठ, हरभट रोड, मेन रोड मार्गे महापालिका राजवाडा चौकपासून स्टेशन चौकपर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। स्टेशन चौकात निषेध सभा होणार असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे। संजय बजाज म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। मूक मोर्चात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, व्यापारी संघटना, विविध असोसिएशन आणि शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। मूक मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे निषेध करण्यात आलाय। बांगलादेशात जो नंगानाथ सुरू आहे त्याविरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे। त्यावेळी त्यांना मागण्यांचं निवेदन दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार सुरू आहे। तेथील पंतप्रधानांनी आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आश्रय घेतला। तेथील हिंदू सुरक्षित राहावेत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे। बांगलादेशातील या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली आहे। शेजारील राष्ट्राच्या अस्थिर वातावरणाचा गैरफायदा घेऊन नाशिक येथे जे दंगल सदृश प्रकार घडले त्यातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे। दरम्यान श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदचा घेतलेला निर्णय मागे घेतलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या बाबतीत येत्या काही दिवसात कारवाई झाली नसल्यास तर पुढे निर्णय घेतला जाईल असं श्री शिवप्रतिष्ठानने म्हटलंय। 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेला बंद आणि 25 ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने 24 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेतला असल्याचा निर्णय घेतलाय। विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघात सुहास बाबर यांना पाठिंबा दिला, मात्र आता ते महाविकास आघाडीची ऑफर दिल्याचे सांगत आहेत। ती ऑफर देखील बाबर यांनी आता धुडकावली आहे। हा मतदारसंघ आता काँग्रेसने चढवावा अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली आहे। दरम्यान शिवसेना उभाटा गटाची जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचंही विभूते यांनी स्पष्ट केलंय। विशाल पाटील यांनी आटपाडी येथे व्यक्त केलेली मत आणि त्यानंतर केलेल्या आरोपाबाबत विभूते बोलत होते। विभूते म्हणाले, खासदार विशाल पाटील यांनी मताचा अनादर केलाय। निवडणुकीत विशाल पाटील यांना मतदारांनी भाजपला विरोध म्हणून मतदान केले। अपक्ष खासदार म्हणून काँग्रेसला पाठिंबा देऊन ते महाविकास आघाडीचा घटक झाले। तेच खासदार भाजप सहयोगी असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देतात। हा त्यांना मतदान करणाऱ्या दलित मुस्लिम बहुजनांच्या मतांचा अनादर असल्याचा आरोप विभूते यांनी यावेळी केलाय। विशाल पाटील यांचे विमान दिल्लीला व्यवस्थित लँड करणाऱ्या त्यांच्या पायलटला म्हणजे विश्वजित कदम यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचत असल्याची आम्हाला शंका आहे। नुकतेच काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय, मात्र त्यांना काँग्रेस उमेदवारी देईल असं वाटत नाही। त्यांनी शिवसेनेकडून लढावं, आम्ही त्यांची ताकदीने काम करू असंही ते म्हणालेत। खानापूर मतदारसंघात सुहास बाबर हे शिंदे गटातून लढणार आहेत। ते भाजपाचे सहयोगी आहेत, त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी। तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व बैठकांवर बहिष्कार घालणार आहोत। तसेच आम्ही 8ही विधानसभा मतदारसंघात तयारी करीत असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय।
बदलापूर, कोल्हापूर आणि नाशिक येथे झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, खोकीधारकांनी काळे कपडे, काळ्या फिती लावून काळा दिवस पाळलाय. तर स्टेशन चौकात विविध संघटनांनी मौन पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला. बदलापूर येथे 2 लहान मुलींवर नराधमाने अत्याचार केलाय, तर कोल्हापूर येथे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय. त्याचा निषेध म्हणून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काळी कपडे तर काहींनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केलाय. यामध्ये शिक्षक देखील सहभागी झाले होते. मुलींवर अत्याचार करणाऱ्या 5 दिवस पोलीस कोठडी तर आंदोलन करणाऱ्यांना 14 दिवस पोलीस कोठडी मिळत असेल तर न्याय व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवणार असा सवाल अनेक जण करत होते. या घटनेची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज डेपोतून 20 बसेस पाठवण्यात येत होत्या. 20 बसेस कोल्हापुरात पाठवण्यात येत असल्याने मिरज एसटी आगारातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी मिरज आगारात ठिय्या मांडलाय. एसटी बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला काळे फासले. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत दोन्ही गट आमने सामने आले. मोठा गदारोळ निर्माण झाला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लाडकी बहीण योजनेसाठी मिरज डेपोतून 20 बसेस पाठवण्यात येत असल्याने एसटी स्टँडवरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ठाकरे गटाचे कार्यकर्ते येऊन चुकीच्या पद्धतीने हा प्रकार सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय करून 20 बसेस कोल्हापूरला पाठवण्याचं कारणच काय असा सवाल उपस्थित करत त्यांनी मिरज एसटी आगारात ठिय्या मांडला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकदम 20 बसेस कोल्हापुरात पाठवण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली. बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला काळे फासल्याने शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दोन्ही गटांना रोखलं. या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चित्राला लावलेले काळे पुसताच दोन्ही गट भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना रोखले. मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे सशस्त्र दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार एका दरोडेखोराला जेरबंद केलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई लिंगणूर ते बेळंकी रोडवर केली. गजपती शिसफुल भोसले असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. निलजी या पीडित महिला घरामध्ये 27 जुलै रोजी रात्री 10:30च्या सुमारास झोपली होती. यावेळी संशयित 4 दरोडेखोरांनी घरामध्ये जबरदस्ती घुसून मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका संशयिताने पीडित महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान होतं. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित गजपती भोसले हा लिंगणूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रोडवर फिरत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून संशयित गजपती भोसले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर गुन्हा हा त्याने आणि त्याच्या अन्य साथीदारांसोबत केला असल्याची कबुली दिली आहे. अधिक चौकशीत गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. पश्चिम बंगालमधील कोलकात्यात डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि खून या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. जत शहरातील त्याचे जोरदार पडसाद उमटले. भर पावसात जत शहरातून चालत रॅली काढण्यात आली आणि विजापूर गुहागर महामार्गावरील महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वी वॉन्ट जस्टिसचे नारे देण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भर पावसात होणाऱ्या या आंदोलनास आमदार विक्रमसिंग सावंत आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई विक्रमसिंग सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षीताई अक्की यांच्यासह सावित्रीबाई सेवाभावी संस्था, उमेद सेवाभावी संस्था, जागर फाउंडेशन, महानारी शक्ती संघटना या विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य आणि पाठिंबा दिला. यावेळी जतमधील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, राजे रामराव महाविद्यालय, शांताबाई आरळी BAMS वैद्यकीय कॉलेज, उमा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि शाळा कॉलेजच्या तरुणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या. जतमधील महाराणा प्रताप चौक येथे शाळा आणि कॉलेज तरुणींनी महामार्ग रोखून धरला. काही तासांपासून विजापूर गुहागर महामार्ग रोखल्याने दोन्ही दिशांना जाणाऱ्या महामार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. महिला सुरक्षासाठी अनेक कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी करून आरोपींना तात्काळ शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केली आहे.
बदलापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ गुरुवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा गृह विभागाचा धिक्कार करण्यात आला। यावेळी जयश्रीताई पाटील म्हणाल्या, महिलांना संरक्षण देण्यासाठी अनेक कायदे आहेत, पण त्यांची कडक अंमलबजावणी मात्र होत नाही। ती झाली तर अनेक दुर्दैवी घटना घडणार नाहीत असं सांगून अशा गंभीर घटनांना गांभीर्याने न घेणाऱ्या शासनाचा निषेध केलाय। दोषी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात शेवंत वाघमारे, कांचन कांबळे, वर्षा निंबाळकर, पद्मश्री पाटील, स्वाती सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, संतोष पाटील, रत्नाकर नांगरे, आनंद लेंगरे, शीतल लोंढे, उदय पाटील, प्रकाश मुळके, फिरोज पठाण, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, अमित लाळगे, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, भाऊसाहेब पवार, राहुल मोरे, नितीन भगत, शशिकांत, शमाकांत आवटी, संजय कांबळे आदी जण सहभागी होते। जत तालुका पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची जत तालुक्यातील जनतेला नाहक त्रास होत आहे। यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यांना निवेदन देऊन गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना चौकशीचे आदेश देऊनही कोणताही कारभार सुधारला नसल्याने वारंवार तक्रारी होत असल्याने अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी जतच्या पुरवठा विभागाला अचानक भेट दिली असता जतच्या नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर जतच्या पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा केल्याचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी सांगितलं। पुरवठा विभागाचे कारनामे ऐकून जिल्हा पुरवठा अधिकारीही थक्क झाल्याने त्यांनी महिनाभरात पुरवठा विभागाचा सर्व कारभार सुधारून जनतेची गैरसोय टाळली जाईल असं आश्वासन दिलं। ज्यांनी रितसर आवक रजिस्टरला अन्न सुरक्षा यादीत नाम समाविष्ट होण्यासाठी कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केले ते 2022 पासूनचे अनेक प्रस्ताव धूळ खात पडत असून ते पैसे देतात त्यांचे कोणत्याही कागदपत्र विना सर्कल चौकशी विना त्यांची नावे अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट झालीत। ही बाब अनेक नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी महादेव हुचगोंड, सुरेश ओलेकर, मच्छिंद्र बाबर यांच्यासह अनेक नागरिकांनी आपल्या व्यथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर मांडल्या। जत शहरामध्ये राजे मल्हारराव होळकर यांचं स्मारक उभा करण्यासाठी 10 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन केलेली आहे। ओबीसी नेत्या माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, ओबीसी नेते अरुण खरमाटे, ओबीसी नेते संग्राम माने आदींनी छगन भुजबळ यांची भेट घेतली। जत तालुक्यात शासकीय गावठाण जमिनीमध्ये राजे मल्हारराव होळकर यांचे सुसज्ज असे स्मारक उभं राहावं, तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, अभ्यासिका, व्यायामशाळा अशा विविध मागण्यांचे सविस्तर पत्राद्वारे 10 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनाची जमीन स्मारकासाठी हस्तांतर करून घ्यावी अशी इच्छा देखील व्यक्त करण्यात आली।